जेव्हा आपण सासू आणि सासरे हे शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात लगेच टीव्ही मालिकांमध्ये किंवा शेजाऱ्यांच्या घरी रोज ऐकू येणारी त्यांच्या आरडाओरडा आणि भांडणे येतात. पण एक म्हण आहे की सासू अर्धा तास रागवली तर सून आणखी 1 तास रागवतेच. सहसा जर सासूला आपला राग आवरता आला नाही तर सून आपल्या माहेरी पळून जाते किंवा नवऱ्याकडे जाऊन मोठं भांडण करते. पण एक विलक्षण हुशार सून आपल्या सासूचा राग आवरता न आल्यानं तिनं कोणाशीही न भांडता थेट देवालाच लेखी तक्रार दिली आहे. हे एखाद्या चित्रपटातील कथेसारखे किंवा विनोदासारखे वाटू शकते, पण ही 100% खरी घटना आहे. ही बातमी अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होते आणि लोक त्यावर मनसोक्त हसत आहेत. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत सुनेची ही कल्पना एका सामान्य नागरिकासाठी किती मनोरंजक आहे आणि ही घटना कुठे घडली. सहसा जेव्हा भक्त मंदिरात जातात तेव्हा ते देवाच्या तिजोरीत पैसे, सोने, चांदी किंवा दागिने ठेवतात. काही जण त्यात आपल्या समस्यांचं निराकरण करण्याची विनंती करणारे एक छोटं पत्रही लिहितात. मात्र मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील एका प्रसिद्ध मंदिरात ही विचित्र घटना घडली आहे. मंदिरात तिजोरीतील पैसे मोजत असताना पुजारी आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना एक विचित्र पत्र सापडलं. जेव्हा त्यांनी ते पत्र उघडून वाचलं तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हसू आवरता आलं नाही. कारण त्या पत्रात एका सुनेनं आपल्या सासू विरुद्ध देवाकडे मोठी तक्रार लिहिली होती. त्या पत्रात सुनेनं लिहिलं होतं, हे शनिदेवा, माझी सासू मला खूप त्रास देते. मी घरात जे काही करते त्यात ती चुका काढते. मी माझ्या वडिलांना माझ्याबद्दल सांगते आणि आमच्यात भांडणं लावते. कृपया तिला चांगला सल्ला द्या, ती माझ्या मार्गात येणार नाही याची खात्री करा. हे पत्र पाहून मंदिर व्यवस्थापनाला आश्चर्य वाटलं. कुणीतरी लगेच त्याचा फोटो काढून तो ऑनलाईन पोस्ट केला आणि ही बातमी देशभरात व्हायरल झाली. या सुनेच्या धैर्यानं आणि विचारशीलतेनं नेटकरी थक्क झालेत. सुनेनं नक्कीच विचार केला असेल की जर ती पोलीस स्टेशनला गेली तर तिचे सासरे आणि सासू आणखी त्रास देतील. पण जर तिनं थेट शनिदेवाकडे तक्रार केली तर देव तिच्या सासूला योग्य शिक्षा देईल. तिची सासू किती क्रूर असेल. त्या बाईकडे देवाशिवाय दुसरा पर्याय नाही असं काही जण त्या सुनेबद्दल खेद व्यक्त करतायत. मात्र भांडण्याऐवजी तिने शांतपणे देवाला प्रार्थना केली. ही घटना अनोखी आणि विनोदी घटना आहे. ही घटना आपल्याला हसवत असली तरी आपल्या समाजात यामागे एक कटू सत्य दडलेलं आहे. आजही अनेक घरांमध्ये सासू आणि सुनेंमधील सलोख्याच्या अभावामुळे कुटुंब नरकासारखं बनत चाललंय. जर सासूनं आपल्या सुनेला स्वतःची मुलगी मानलं आणि सुनेनं आपल्या सासूला स्वतःची आई मानलं तर अशा तक्रारी मंदिरापर्यंत पोहोचणारच नाहीत. प्रेम, विश्वास आणि तडजोडीच्या अभावांमुळेच अशी छोटी मोठी भांडणं होतात आणि अखेरीस न्यायासाठी शनिदेवाकडे जाण्याची वेळ येते. हा लेख वाचणाऱ्या सासूबाईंनी भविष्यात त्यांच्यात होणाऱ्या कोणत्याही भांडणापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणं चांगलं ठरेल. सर्वसामान्य माणसांसाठी ही बातमी त्याला दिवसाचा सर्व ताण विसरून क्षणभर हसण्यास भाग पडेल. पोलीस ठाण्याच्या आणि न्यायालयांच्या या युगात त्या सुनेनं निरेगसतेचं आणि किंवा बुद्धिमत्तेचं कौतुक करायला हवं, जिनं आपल्या श्रद्धेचा शस्त्र म्हणून वापर केला आणि थेट देवालाच आवाहन केलं. काहीही असो, आम्ही आशा करतो की शनिदेव त्या सासूला सुबुद्धी देतील आणि तिच्या सुनेच्या घरात शांतता प्रस्थापित करतील. तुमच्या घरातही जर अशी सासू सुनेची भांडणं होत असतील तर तुम्ही काय कराल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.